एव्हरी पब्लिक हॉलिडेला. ठीक आहे. कोणताही पब्लिक हॉलिडे ज्या दिवशी आपण क्लास घेऊ, त्यावेळेस आपण रेग्युलर न शिकता याला कंटिन्यू करणार. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मॅथ्समध्ये इनइक्वालिटीज, बेसिक कॅल्क्युलस, फिजिक्समध्ये वेक्टर्स आणि एक लॉगॅरिथम्स असे 4 आणि ट्रिग्नोमेट्री हे असे 5 टॉपिक आहेत, जे तुम्हाला 10th मध्ये पक्के करायचे आहेत. पुढे चालून तुम्हाला कशाचीच अडचण येणार नाही. क्लास रेकॉर्डेड आहे. तुम्हाला हा पाहायला भेटेल. त्या सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हालाही पाहता येतील. तुमचे चॅप्टर ह्याच्यात कव्हर झालेले असतात. समजलं? चला. तर आज आपण पूर्ण फोकस आपला जो असणार आहे, तो आहे सॉल्व्हिंग इनइक्वालिटीज. तर इनइक्वेशन काय मागच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं. ज्यावेळेस आपण लिहितो x+5 = 7, तेव्हा आपण काय म्हणत असतो? x ची अशी व्हॅल्यू सांगा, जी 5 मध्ये ऍड केल्यावर आन्सर 7 मिळेल. 6 स्टँडर्डचा सिंपल इक्वेशन नावाचा चॅप्टर आहे हा. 6वीला शिकलेला आहे आपण. तर आपण ट्रान्सपोज मेथड सगळ्यांनी शिकलेली आहे. 5 ला इकडे सबट्रॅक्ट करून आन्सर 2 लिहितात. आता याच्यामध्ये 2 जर टाकलं तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. तर याला आपण म्हणतो इक्वेशन. म्हणजे समथिंग इज इक्वेटेड विथ समथिंग. आता एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो 2 आहे, तो एक्सच्या जागी आपण सबस्टिट्यूट केला, की याचा आन्सर फिक्स झालं. आता सांगा, 2 पेक्षा वेगळी व्हॅल्यू इथं टाकलं तर याचा आन्सर येईल का? 2 पेक्षा वेगळी व्हॅल्यू काही पण येईल का? राघव हो म्हणायलाय. 2 सोडून अशी कोणती व्हॅल्यू आहे जी 5 मध्ये ऍड केल्यावर 7 देते? हम्म? करून दाखव. इथं वाय कुठे आहे? आता आहे का? पॉलिनॉमियल चॅप्टर सगळ्यांनी शिकलेला आहे. मी आधीच म्हणलं जे तुम्हाला येते त्याच बेसवर मी शिकवणार आहे. ठीक आहे. असा कोणताही टॉपिक सांगणार नाही जे तुमच्या डोक्याच्या वर आहे. समजून घ्या. आपण पॉलिनॉमियल नावाचा एक चॅप्टर शिकलाय 9वी 10वीला आणि त्यामध्ये डिग्री नावाची गोष्ट शिकली होती. समजलं? ही लिनियर पॉलिनॉमियल आहे समजा. याची डिग्री किती आहे पहा, 1. डिग्रीचं काय काम असतं? नंबर ऑफ सोल्युशन्स, नंबर ऑफ मॅक्सिमम सोल्युशन्स आणि नंबर ऑफ मॅक्सिमम रिअल सोल्युशन्स. आता 10वीला सांगितलंय आपण जेवढ्या सोल्युशन बद्दल बोलतो ते रिअल सोल्युशन असतात. आता रिअल सोल्युशनचा अर्थ जे आपल्या रिअल नंबर लाईनवर असतात. आता याची डिग्री 1 आहे, याचा अर्थ याला एकच सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन आहे 2. आता 2 पेक्षा दुसरी इथं कोणतीही व्हॅल्यू ठेवली हे सॅटिस्फाय होणार नाही. म्हणून ह्याचं नाव आहे इक्वेशन. त्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळते आणि तो सॅटिस्फाय होतो. पण यालाच जर मी आता असं लिहिलं, x+5 इज ग्रेटर दॅन 7. आता मात्र नंबर लाईनवर काय सांगतो? x ची अशी व्हॅल्यू सांगा, जी आपण इथे ठेवल्यानंतर येणारा आन्सर नेहमी 7 पेक्षा मोठा आलं पाहिजे. म्हणजे मिनिमम 7 पॉइंट समथिंग आलं पाहिजे. 7 पेक्षा मोठंच आलं पाहिजे आन्सर. एक्झॅक्ट 7 नाही. बघा इथे इक्वॅलिटी नाहीये. हे नोटेशन सेटमध्ये शिकलेले 9वीला तुम्ही. त्याचा अर्थ काय असतो? इक्वल टू ग्रेटर दॅन. ठीक आहे. तर x+5 मस्ट बी ग्रेटर दॅन 7. याला सॉल्व्ह करण्याची मेथड एकच आहे, जी आपण इक्वेशन मध्ये करतो तीच. ट्रान्सपोज बिलकुल करा. प्लस मायनस टर्म्सला तुम्ही ट्रान्सपोज करू शकता when you add or subtract. But when we multiply and divide, then precaution must be taken. ते काय घ्यायचं आज आपण वेव्ही कर्व मध्ये शिकणार आहोत. तर बघा +5 ला इकडे पाठवलं तर तो -5 होतो. तेच करायला जे तुम्ही इथं करायला. फरक काय बघा, आता फरक कळतो. तर याचं म्हणणं आहे की x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 असली पाहिजे. x तुम्ही ग्रेटर दॅन 2 इथं काही पण टाका. आता बघा इथे आणि इथे काय फरक आहे? 2 फरक आहेत. मॅथमॅटिकली साइनचा फरक आहे. त्याहीपेक्षा मोठा फरक त्याच्या मिनिंगचा आहे. इथे म्हणतं की x ची व्हॅल्यू परफेक्ट 2च पाहिजे. एक्झॅक्ट 2. इथे महत्वाचा वर्ड काय आहे? एक्झॅक्ट 2. आणि याचा अर्थ काय? ग्रेटर दॅन 2. आता ग्रेटर दॅन 2 किती नंबर आहेत? इन्फायनाइट आहेत. त्याला नंबर लाईनवर कसं दाखवतात? नंबर लाईन जी रिअल नंबर लाईन असते ती लाईन आहे. लाईनवर इन्फायनाइट पॉइंट्स असतात. तर लेफ्ट साइडला निगेटिव्ह इन्फिनिटी आणि इकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी. तर रिअल नंबर लाईनवर कोणताही x घेतला तर त्याला आपण असं लिहितो, x बिलॉंग्स टू r. हे बिलॉंग्स टू चं चिन्ह आहे, सेटमध्ये शिकलेलं आहे. म्हणजे x हा r चा एलिमेंट आहे. याचा अर्थ x हे सगळे रिअल नंबर्स आहेत. रिअल नंबर्स कोणते असतात? निगेटिव्ह इन्फिनिटी टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. सगळे नंबर याच्यावर एक्झिस्ट करणारे. आता कुठेतरी 2 आहे नंबर लाईनवर
आणि आपले आन्सर काय पाहिजे 2 पेक्षा मोठे. आता 2 पेक्षा मोठे इकडे जातील का इकडे राईटला जातील? राईटला जातील. 2 पेक्षा मोठे आन्सर राईटला जातील. फक्त एक महत्वाची गोष्ट आहे जी लास्ट टाइम शिकवली होती. इथे ग्रेटर दॅन आहे. म्हणजे आन्सर नेहमी 2 पेक्षा मोठं पाहिजे. याचा अर्थ 2 नाही पाहिजे. 2 नकोय. तर 2 वर एक ओपन सर्कल काढा. याचा अर्थ 2 इज एक्सक्लुडेड. आपल्या आन्सर मध्ये 2 येणार नाही. याला आपण काय नाव दिलं होतं? ओपन इंटरव्हल. ओपन इंटरव्हल म्हणजे तो नंबर आन्सर मध्ये येत नाही. लक्षात ठेवा. जे नवीन आहेत जुने आहेत सगळ्यांनी आता रिवाइज करून घ्या. सिंपल वर्ड मध्ये लक्षात ठेवा. ओपन सर्कलचा अर्थ काय? तो नंबर आन्सर मध्ये येणार नाही. इथे स्पष्ट सांगतो एक्स. 2 नको. 2 पेक्षा मोठा काही घ्या. मग 2 पेक्षा मोठा राईटला कुठपर्यंत जाईल? इन्फिनिटी पर्यंत जाईल. काही चालेल. तर हे इथपर्यंत आन्सर असेल तर हे आपला आन्सर आहे. तर याला असंही लिहितात की एक्स काय पाहिजे? एक्स पाहिजे 2 पासून इन्फिनिटी पर्यंत कोणताही नंबर. पण 2 आन्सर मध्ये नको म्हणून असा ब्रॅकेट काढतो आपण. त्याला नाव दिलं होतं ओपन इंटरव्हल. आणि इन्फिनिटी नेहमी ओपन ठेवायची. कारण इन्फिनिटी आपल्याला माहित नाही एक्झॅक्ट कोणता नंबर आहे. म्हणून त्याला क्लोज करता येत नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 0 नसते. लक्षात ठेवा. कारण आपल्याला लहानपणापासून एक सवय लागलेली असते. एखाद्या नंबर मधून तोच नंबर सबट्रॅक्ट केला की आन्सर 0 येतं. ते रिअल नंबर मध्ये असतं. आता हा पण रिअल नंबर आहे. पण रिअली कोणता आहे माहित नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी 0 करत असाल दिस इज रॉंग रिझल्ट. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज ऑल्सो इन्फिनिटी. माहित नाही काय ते. तर इन्फिनिटीला प्लस करा, मायनस करा, सबट्रॅक्ट करा, पॉवर करा. आन्सर इन्फिनिटीच येतं. त्याच्यामध्ये प्लस मायनस. आपलं लॉजिक लावायचं नाही अल्जेब्राचं. त्याला 2 इन्फिनिटी नाही करायचं. हे लॉजिक कधीच लावायचं नाही. इन्फिनिटी मध्ये हे रूल चालत नाही. कारण हा नंबर एक खूप मोठा नंबर आहे. हा पण एक खूप मोठा नंबर आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते दोघं सेम आहेत. हे सेम नाही. ते काही असू शकतात. बघा मॅथमॅटिक्स असं म्हणते की कोणता नंबर आहे आम्हाला माहित नाही. पण त्याचे सगळे ऑपरेशन्स माहिती आहेत. इतकी तर गंमत आहे. आणि रविवारी सकाळी सकाळी आपल्या मागे हे लावून दिलंय की नाही. तर समजून घ्या. ग्रेटर दॅन 2 आणि इक्वल टू चा पक्का मिनिंग कळलं का सगळ्याला? याचाच आन्सर जर हाच क्वेश्चन मी रिराईट केला की x प्लस 5 लेस दॅन 7 दिला पाहिजे. तर मेथड तीच आहे. तर याला तुम्ही सबट्रॅक्ट करा. तर हा म्हणतो लेस दॅन 2 आन्सर पाहिजे. लेस दॅन 2 परत नंबर लाईनवर कसा असणार आहे? इथे 2 आहे. 2 घ्यायचा नाही. ओपन. पण लेस आहे. तर आन्सर इकडे जाईल. लेस म्हणजे लेफ्ट साइडला नंबर लाईनवर. 6वी ला शिकले. इकडे कोण असतं? निगेटिव्ह इन्फिनिटी. तर आन्सर काय येईल एक्सचं? आता इन्फिनिटी कडून स्टार्ट करा. निगेटिव्ह ओपन ठेवा. कुठपर्यंत या? 2. 2 ला पण ओपन करा. समजलं आन्सर लिहायची पद्धत? आता याचा अर्थ फक्त 2 टाकला की हे सॅटिस्फाय होतं. हा काय म्हणतो? 2 च्या पुढे इन्फिनिटी पर्यंत कोणताही नंबर टाका. हे करेक्ट आहे. आन्सर ग्रेटर दॅन 7 मिळणार. आता तुम्ही 2.1 टाकला तिथे. तर 2.1 टाकला तर आन्सर 7.1 येतं. बघा 7 पेक्षा 7.1 मोठा आहे की नाही? आता 2 पेक्षा कोणताही मोठा नंबर टाका. 2 टाकलं तर एक्झॅक्ट 7 येईल. इनइक्वालिटी काय सांगते? इक्वल नाही. ग्रेटर पाहिजे. तर 2 नाही जमणार. 2 पेक्षा लहान घेतलात 1 तर आन्सर लेस दॅन 7 येईल. तरी पण इनइक्वालिटी सॅटिस्फाय नाही होत. एकदम सिंपल फंडा आहे. इनइक्वालिटी सॉल्व्ह करण्यासाठी हे झालं बेसिक कॉन्सेप्ट. नंबर लाईनवर कसं दाखवतात? त्याला म्हणतात सेट नोटेशन किंवा इंटरव्हल नोटेशन. इंटरव्हल मध्ये असं दाखवतात. आता परत जाऊ आपण 8 आणि 9 स्टँडर्डला. 8 आणि 9 स्टँडर्ड मध्ये आपण फॅक्टरायझिंग पॉलिनॉमियल शिकलो होतं. स्प्लिटिंग द मिडल टर्म आठवते सगळ्याला? गुड. चला त्याचे एक उत्तर घेऊया. एक्स स्क्वेअर नीट समजून घ्या. प्लस 5x प्लस 4 इज इक्वल टू 0. ते सगळ्यांनी सॉल्व्ह करायला शिकलेलं आहे. एक टेक्निक शिकवली होती. या दोघाला मल्टिप्लाय करा. सगळ्याला माहिती आता इथं बसलेल्या. ठीक आहे. एक प्लस 4 एक प्लस एक्स स्क्वेअर यांचं प्रोडक्ट असतं प्लस 4x स्क्वेअर. आता याचे 2 तुकडे करा. 2च का करा? डिग्रीमुळे. डिग्री जे सांगते ते ऐकायचं. तर 4 चे फॅक्टर 5 येण्यासारखे 4 आणि 1. ठीक आहे. यांना ऍड केलं तर 5 येतो. कोणता 5 पाहिजे? प्लस 5 पाहिजे. कोणता 4 पाहिजे? तर दोघांनाही प्लस द्यावं लागेल. या दोघांना मायनस दिलं तर प्रोडक्ट प्लस येऊन जाईल. पण मधली सम मायनस येईल.
दोन्ही सॅटिस्फाय झाले पाहिजे. मिडल टर्म सॅटिस्फाय झाली पाहिजे, प्रोडक्ट सॅटिस्फाय झालं पाहिजे. तर इथे एक स्क्वेअर पाहिजे, म्हणून इथे एक्स आणि इथे एक्स देऊन टाका. दोन तुकडे काय आले? 4x 1x. बोथ आर पॉझिटिव्ह. त्याला कसं लिहायचं शिकलो होतो आपण? काय लिहिणार? प्लस 4x 1x प्लस 4 0. आठवते? जोड्या करा. x कॉमन घ्या. इथून काय राहिला? x प्लस 4. जिसका कोई नहीं उसका 1. इथे 1 कॉमन निघेल. परत x प्लस 4. इक्वॅलिटीवर काम करायला अजून 9वी 10वी पर्यंत नॉलेज आहे. पहा, हे काही झालं तरी कॉमन पाहिजे. इराण आणि इस्रायलचं युद्ध संपलं तरी आपला आन्सर हेच येणार. तर हे इज इक्वल टू 0. 2 नंबरचं प्रोडक्ट 0 केव्हा असते? आता लवकर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर शिकणार आहेत. त्याच्यामध्ये हे शिकायचंय. ही आपली जनरल मेथड आहे आणि ही स्टेट बोर्डच्या मुलांनी आता शिकले फॅक्टरायझेशन मेथड. हेच आहे. ठीक आहे. तर 2 नंबरचं प्रोडक्ट 0 केव्हा असतं? जेव्हा ऍटलीस्ट दोघांपैकी एक जण 0 असतो. आता याच्यात कोण 0 आहे माहित नाही आपल्याला, म्हणून आपण दोघांनाही 0 मानतो. तर एक्स प्लस 4 इज 0 म्हणून इथं आपण ऑर लिहितो. अँड लिहित नाही. दोन्ही 0 नाही करायचे. हा किंवा तो म्हणून ऑर लिहितात. आणि एक्स प्लस 1 0. तुमचं लक्ष इकडे पाहिजे. एकमेकांचे चेहरे पाहून काही उपयोग नाही. स्नान झालेलं नाही बऱ्याच जणांचं. एक्स इज इक्वल टू -4, एक्स इज इक्वल टू -1. याचे फिक्स आन्सर आहे. याला आपण एक नाव दिलं होतं पॉलिनॉमियल मध्ये, झिरो ऑफ द पॉलिनॉमियल. हे 0 आहे आणि इक्वेशन मध्ये याला रूट्स म्हणतात. हे रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे झालं इक्वेशन. तर मागे इक्वेशनच सोडवलं होतं, पण ते लिनियर होतं. हे क्वाड्रॅटिक आहे. मागच्या वर्षी शिकूनही मला 4 वेळा विचारलं होतं सर ते क्युबिकचे फॅक्टर कसे पडतात. आठवते? मी एक लिनियर फॅक्टरायझेशन शिकवलं होतं, एक सिंथेटिक डिव्हिजन शिकवलं होतं, एक लॉंग डिव्हिजन शिकवलं होतं. सगळं शिकवलेलं आहे याच्यामध्ये. ते सगळं वापरायचं बेटा. 11वीला नवीन काही शिकायचं नसते. जे आधी शिकलं ना त्याला फक्त मोठं करायचं असते. आता हे याचे एक्झॅक्ट आन्सर आहेत. त्याचा अर्थ बघा, 2 आन्सर आहेत. का? डिग्री 2 आहे. क्वाड्रॅटिक आहे म्हणून 2 आन्सर. मॅक्सिमम 2 रिअल आन्सर्स. तर याच्यापेक्षा वेगळा आन्सर आता इथं चालेल का? नाही. कशावरून? मॅथमॅटिक्स सांगायले. आपण खोटं बोलू शकतो, ते नाही खोटं बोलत. त्यानं क्लिअर सांगितलं असंच आन्सर आहे. बर, आता आपण स्टोरी थोडीशी फिरूया आणि इथून आपला आजचा खेळ सुरू होतो. मी जर म्हणलं की याला इक्वल टू ग्रेटर दॅन 0 करा. आता लागली स्टोरी. आता इनइक्वॅलिटी आली. आता बघा, इक्वॅलिटी पण आली, इनइक्वॅलिटी पण आली. इक्वॅलिटी आली याचा अर्थ हे 2 आन्सर आहेत. हेच येणार आन्सर, नो डाऊट. मेथड तर तीच आहे. आता असे प्रश्न सोडवण्यासाठी मी टेक्निक शिकवायलो, त्यासाठी काही रूल्स. तर आता असे मोठमोठे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याकडे मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात पॉवरफुल मेथड आहे, वेव्ही कर्व मेथड. वेव्ही कर्व मेथडचं ऍक्च्युअल नाव असतं साइन स्कीम. म्हणजे कुठं प्लस कुठे मायनस, त्याला साइन स्कीम म्हणतात. कोणत्या इंटरवल मध्ये काय येईल, प्लस येईल मायनस येईल, त्याला साइन चेंजिंग रूल म्हणतात. आणि त्यालाच वेव्ही कर्व का म्हणतात हे मागे सांगितलं होतं. कारण याचं जे आन्सर असतं ते जस्ट लाईक अ वेव्ह असतं. या पद्धतीने. आता वेव्हचा अर्थ असा आहे की नंबर लाईनच्या वरचं रिजन पॉझिटिव्ह आन्सर देत असतं. या रिजन मध्ये येणारे नंबर पॉझिटिव्ह आन्सर देतात. इकडे निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. इथं काही लिहू नका, इथं ग्राफ नाहीये. इथं ग्राफ नाहीये बघा, याच्या वर ग्राफच नाहीये. तर नेहमी प्लस मायनस त्या रिजन मध्ये द्या जिथे ऍक्च्युअली तुमची वेव्ह आहे. त्याचा आन्सर एका वेव्ह सारखं दिसतं, म्हणून या मेथडचं नाव काय? वेव्ही कर्व. मॅथमॅटिक्स मध्ये असं कोणतंही नाव नाही. हे आमच्यासारख्या मॅथमॅटिक्स शिकवणाऱ्या टीचर्सनी दिलेलं नाव आहे. याचं दिसणं एका वेव्ह सारखं असतं. मी नाव नाही दिलं. भारतात एक ग्रेट रायटर आहेत मॅथमॅटिक्सचे, IITचे बुक्स लिहिणारे, डॉक्टर घनश्याम तेवानी. मी त्यांना आयडियल मानतो IIT JEE साठी. मी त्यांच्याच बुकचे रेफरन्स घेऊन JEE ला शिकवतो. त्यांनी ही स्कीम लिहिलेली आहे. आता विचार करा किती जबरदस्त काम आहे. आणि इथे परत काय ना, प्लस. आता ही वेव्ह चालत राहील. काल तुम्हाला साइन थिटा सांगितला होता फिजिक्स मध्ये. हा ग्राफ कोणाचा आहे बघा, इथे 1 वर सुरू होत आहे. हा कॉसचा ग्राफ आहे. हा कॉसचा ग्राफ आहे. हे जर असं झालं असतं सुरू 0 पासून, तर हे साइनचा ग्राफ आहे. वेव्ह चॅप्टर मध्ये शिकवलं होतं तुम्हाला मी. चला असो, त्याला वेव्ही कर्व का म्हणतात कळलं? वेव्ही कर्वचं काय काम आहे? टू सॉल्व्ह इनइक्वॅलिटीज. याचं काम लक्षात ठेवा. ही मेथड आली कशासाठी? इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करण्यासाठी. आपला परत क्वेश्चन घेऊ. आज होता. चला मी एक काम करतो, इक्वल टू ग्रेटर दॅन 0 साठी याचे सगळे आन्सर काढा.
सगळे आन्सरचा अर्थ काय? इथे 2च आन्सर आहेत. जसं इथं एकच आन्सर होतं. पण इथे इन्फायनाईट आन्सर होते 2 पासून पुढे. पण इथे पण तसंच आहे. तुम्ही ॲज इक्वेशन बघाल तर याला 2च आन्सर आहेत. पण याला इन इक्वेशन बघाल तर हा काय म्हणतो, याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली पाहिजे. म्हणजे याचे सगळे आन्सर पॉझिटिव्ह आले पाहिजे, असं याचं म्हणणं आहे. पण तसं नसतं. आपण म्हणा सर मग सगळे पॉझिटिव्ह म्हणजे इथं तर मागं 2 निगेटिव्ह आलेत तुमचे, हे 2. असं नसतं. याची एक मेथड आता समजून घ्या. वेव्ही कर्व शिकत असताना काही रूल्स आहेत. मी आता स्टेप लिहील, रूल सांगेल. ठीक आहे? सगळ्या गोष्टी लिहायच्या नाही, डोक्यामध्ये फिट करायच्या. पहिला रूल, RHSला नेहमी 0 असला पाहिजे. इनइक्वालिटीच्या RHSला नेहमी 0 असावा. आहे? पहिला क्वेश्चन आहे म्हणून ठेवायलो. ठीक आहे? RHSला नेहमी 0 असला पाहिजे. आहे. व्हेरी गुड. दुसरा रूल, लीडिंग कोएफिशियंट कोणाकोणाला माहिती आहे? पॉलिनॉमियलमध्ये शिकवलंय. डिग्री टर्मच्या कोएफिशियंटला लीडिंग कोएफिशियंट म्हणतात. इथे डिग्री कोण आहे? 2. 2 चा कोएफिशियंट 1. तो +1 आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, लीडिंग कोएफिशियंट मस्ट बी पॉझिटिव्ह. हे रूल आहेत. वेव्ही कर्व सांगतं, जर तुम्हाला हे चित्र काढायचंय, तर आम्ही म्हणलेले रूल फॉलो करा. सांगितलेल्या जर कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या, तर ही मेथड लागत नाही. आत्ताच सांगायलो. इफ देन स्टेटमेंट आहे. असं केलं तर तसं होईल. यातली एक स्टेप चुकली तरी हे लागत नाही. चला, पहिला रूल बोलत राहा. RHS 0. LHS मध्ये लीडिंग कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे. 1च असावं असं काही नाही. पॉझिटिव्ह असला पाहिजे. इथे कधी जर फ्युचरमध्ये 2 आला तरी काही अडचण नाही. याचे रूट्स कसे काढतात? त्यासाठी आपल्याकडे श्रीधराचार्य फॉर्म्युला आहे. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे? ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या 3 मेथड आहेत. तुम्हाला सांगितल्या होत्या. कम्प्लिटिंग स्क्वेअर, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आणि फॅक्टरायझेशन. रामबाण औषध कोण आहे? फॉर्म्युला मेथड. कोणतंही इक्वेशन सॉल्व्ह होऊन जातं. डिस्क्रिमिनंट वगैरे शिकवलंय तुम्हाला आता. फक्त ह्यांचा डिस्क्रिमिनंट राहिलाय अजून. आता बघा, 2 रूल सॅटिस्फाय झाले. तिसरी कंडिशन, दिलेल्या पॉलिनॉमियलचे नेहमी लिनियर फॅक्टर्स लिहा. कोणते फॅक्टर? लिनियर फॅक्टर म्हणजे याला डिग्री 1 मध्ये तोडा. तर बघा, इथे लिनियर फॅक्टर हे 2 आहेत. दिसले? x+4, x+1. फॅक्टर आपण जसे काढतो क्वाड्रॅटिकचे तसेच काढायचे. इथे डिग्री कशी पाहतात सर? एवढंच पाहायचं, एक्सच्या डोक्यावरचा नंबर. एक्सच्या पॉवरमध्ये 1 आहे. म्हणजे हे कोणते फॅक्टर आहेत? लिनियर फॅक्टर. मधल्या एक्सचा पॉवर पाहायचा, ब्रॅकेटचा पॉवर नाही. त्याचा रूल वेगळा आहे. थोड्या वेळाने सांगेल. तुम्ही बिलकुल याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता तुम्ही 11वीची NCERTच्या 2 एक्सरसाइज पूर्ण करू शकता. आत्ताच सांगायलो. फक्त नीट गोष्टी समजून पुढे चला. तर याचे लिनियर फॅक्टर काय येतील? आता मी परत लिहिणार नाही, तर डायरेक्ट फॅक्टर लिही. पहिला फॅक्टर x+4, दुसरा फॅक्टर x+1. झाल्या 3 कंडिशन पूर्ण. काय काय स्टोरी होती? परत रिवाइज. RHS 0, लीडिंग कोएफिशियंट पॉझिटिव्ह. त्यानंतर लिनियर फॅक्टर्स. सिंपल. लिनियर फॅक्टर आले. छान. आता काय करा? लिनियर फॅक्टर आले, खेळ संपला. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मग काय करायचं सर? मग घ्यायची आपली नंबर लाईन. नंबर लाईनवर आता आपण काही पॉइंट प्लॉट करणार आहोत. त्यांना म्हणतात क्रिटिकल पॉइंट्स. आता कोणते पॉइंट प्लॉट करायचे? नावावरून कळायले क्रिटिकल आहे. त्याच्या आसपास काय झालं? पेशंट मरतो. ICU टाकलेला पेशंट. असा पॉइंट जिथे, आता तुम्हाला सिंपल सांगतो, याची व्हॅल्यू 0 केव्हा होईल त्याला म्हणतात क्रिटिकल पॉइंट. बघा, इथे -4 टाकला तर हा 0 होतो. आणि इथे -4 टाकलात काही प्रॉब्लेम नाही. दोघांचं प्रोडक्ट आहे, समजून घ्या. इथे -4 टाकला तर हा 0 होईल. आणि 0 इंटू समथिंग 0च होणार. तर याचा अर्थ या फॅक्टरला 0 करणारा x कोण आहे? -4 एक आहे. तर तो झालायचा क्रिटिकल पॉइंट. आणि दुसरा कोण आहे? -1 पण आहे. तर याचे 2 फॅक्टर आहेत. जेवढे फॅक्टर तेवढे क्रिटिकल पॉइंट्स. 2 फॅक्टर म्हणून 2 क्रिटिकल पॉइंट्स. कोणते कोणते? इथून येणारा -4, इकडून येणारा -1. नंबर लाईनवर कुठे असतात -4, -1? तर आमच्या माहितीप्रमाणे -1 इकडे, -4 इकडे असतो. लिनियर फॅक्टर लिहायचे. मग त्याचे काय लिहायचे? क्रिटिकल पॉइंट्स. क्रिटिकल पॉइंट लिहिताना +4 असेल तर मायनस, +1 असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. कारण त्याचा 0 घ्यायचा आपल्याला. संपलं. आता याचं काय काम असतं? बघा, याने नंबर लाईनचे तुकडे केले.
लक्ष आहे का सही? हा, दोन क्रिटिकल पॉइंट्स आहेत. दोन क्रिटिकल पॉइंटवर आपण डॉटेड लाईन अज्युम करा. नेहमी काढू नका, घाण दिसतं ते. ठीक आहे, फक्त तुम्हाला कळण्यासाठी पहिल्यांदा काढलंय. जेवढे क्रिटिकल पॉइंट तेवढे नंबर लाईनवर आपण डॉटेड लाईन्स अज्युम करा. त्यामुळे बघा नंबर लाईनचे 3 पार्ट झालेले दिसतात. 3 रिजन आहेत का? हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड. दिसलं का तुम्हाला? बघा, 2 क्रिटिकल पॉइंट असतील तर रिजन किती होतात? 3. तर नंबर ऑफ रिजन्स इज इक्वल टू नंबर ऑफ क्रिटिकल पॉइंट्स प्लस 1. तर जेवढे क्रिटिकल पॉइंट त्याच्याहून एकने जास्त काय येणार? रिजन्स येणार. त्या रिजनचं काय काम आहे? वेव्ह कशी जाईल हे पाहण्यासाठी. आता बघा, काम संपलं. नाव वी आर व्हेरी क्लोज टू आवर आन्सर. आता फायनल आन्सर लिहिणार आपण या इक्वॅलिटीचं. क्रिटिकल पॉइंट कोण आहेत? -4, -1. आपण सगळ्या कंडिशन फॉलो केल्या का याच्या? ते पाहायचं आधी. त्यानं म्हटलेलं सगळं जर फॉलो झालं तर ओके. मग काय करा? बिंदास डोळे झाकून इथं काय लिहा? प्लस. इथे काय लिहा? पुन्हा इथे काय लिहा? संपलं. हे तेव्हाच एकदम फ्रीली लिहिता येतं जेव्हा पहिल्या तुम्ही कंडिशन पूर्ण केल्यात. RHS ला 0 ठेवला, लीडिंग कोएफिशियंट पॉझिटिव्ह केला, लिनियर फॅक्टर आणले, क्रिटिकल पॉइंट मांडले. स्टेप आहेत. सगळे लिहून देणार नाही मी ग्रंथ लिहिल्यासारखं. मेथडने समजून घ्या. संपलं काम. आता आपलं फायनल आन्सर आपण लिहिणार. इनइक्वॅलिटी आहे. तर काय करायचं बघा. आपला आन्सर काय आहे? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅनचा अर्थ पॉझिटिव्ह रिजन मधला आन्सर. नियम लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा ग्रेटर साइन असेल तेव्हा आन्सर कुठून येणार? पॉझिटिव्ह रिजन. लेस दॅन असेल तेव्हा निगेटिव्ह रिजन. आता याच्यापेक्षा सोपं तर कोणी नाही सांगणार. फक्त लक्ष देऊन समजून घ्या. पॉझिटिव्ह असेल तुमच्या इनइक्वॅलिटीकडे यायचं वापस. तो जर म्हणतो ग्रेटर दॅन आन्सर घ्यायचा आहे तर इथले जेवढे पॉझिटिव्ह वाले ते घ्या. सगळ्यांना माहिती आहे इकडे कोण आहे? पॉझिटिव्ह इन्फिनिटी. इकडे कोण आहे? आपले आन्सर कुठं कुठे आहेत? पॉझिटिव्ह इथे एक आहे आणि पॉझिटिव्ह इथे एक आहे. म्हणजे हे आपल्या आन्सर मध्ये येणार नाही. हे रिजन आपल्या आन्सर मध्ये नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही -4 आणि -1 च्या मधला जर एखादा नंबर घेतला, नीट आहे का मी काय बोलायलो? समजा इथला मी एक नंबर घेतला -2. असेल ना त्याच्यामध्ये इन्फायनाइट नंबर आहे. एक कोणताही घ्या, जर आपल्या ओळखीचा आहे. -2 आहे. तो -2 इथं ठेवा बरं तुम्ही. इक्वेशन तुमच्या इक्वेशन मध्ये. तर काय होईल? -2 चा स्क्वेअर +4 होतो. पुन्हा -2 इंटू 5 -10 होतो. आणि इकडे कोण आहे? +4 आहे. तर बघा याचा आन्सर किती येतं? हे 8 - 10 -2 येतं. आणि तुमची इनइक्वॅलिटी होती इक्वल टू ग्रेटर दॅन 0. सांगा -2 हा 0 पेक्षा मोठा असतो का? इक्वल असतो का? नाही. याचा अर्थ इथून आपला आन्सर येणार नाही. बघा मेथड किती स्ट्रॉंग आहे. तुम्हाला सरळ सांगते. तुमचा आन्सर पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे तर निगेटिव्ह कडे बिलकुल पाहायचं नाही. तर निगेटिव्ह रिजन सोडून द्या. तर इथून आपला आन्सर येणार नाही हे मला सांगायचं होतं. हे आधीच सांगतो तुम्हाला. ग्रेटर दॅन म्हणजे फक्त पॉझिटिव्ह रिजन उचला. आता आपण फायनल आन्सर लिहू. चला. आता कसं लिहायचं बघा. आपल्याला काय काढायचं आहे? एक्स. नीट समजून घ्या. मला सांगा तुमचा आन्सर या रिजन मध्ये आलं तर काय अडचण आहे का? नाही. व्हेरी गुड. इथून आलं तरी तुमचा आन्सर सॅटिस्फाय व्हायले. या रिजन मध्ये किती नंबर आहेत? इनफायनाइट. आपला म्हणजे आपल्या सगळ्या पिढ्या संपतील पण इथले नंबर नाही संपणार. हे सॅटिस्फाय होत राहणार. मग सांगा इथे जर आपल्या सगळ्या पिढ्या मरायल्या तर इकडे याची काय गरज आहे? समजा एखाद्यानं म्हणलं चला आमची एक पिढी, आमच्या एका घरातली पिढ्या सगळ्या इथून आन्सर काढतील. दुसरे म्हणतील ठीक आहे तुम्ही इकडून काढा, आम्ही इकडून काढतो. तर अँड झालं का ऑर झालं? ऑर झालं ना, इकडून किंवा तिकडून. तर दोन्हीकडून घ्यायची गरज आहे का? हे नोटेशन समजून घ्या काय सांगायलो. तेव्हा लक्षात घ्या तुमचं फायनल आन्सर आता या 2 रिजन मध्ये आहे. तर लिहितात कसं? एक्स बिलॉंग्स टू. स्टोरी कुठून सुरू होते? निगेटिव्ह इन्फिनिटी कडून. निगेटिव्ह इन्फिनिटीला ओपन ठेवा. कॉमा. येऊन कुठपर्यंत थांबणार? 4. -4 पर्यंत. -4 लिहा. आता मेन मुद्दा आहे सर ओपन का क्लोज? ठीक आहे? 4 ला. त्याच्यासाठी आपल्या क्वेश्चन मध्ये पाहायचं इक्वॅलिटी आहे का? क्वेश्चन मध्ये इक्वॅलिटी जर आली तर क्रिटिकल पॉइंट्सला आन्सर मध्ये घ्या. समजलं? त्यासाठी आपण आता काय करू? एक आजीबाईचं मोठं कुंकू काढू. क्रिटिकल पॉइंट्सला मी डार्क सर्कल करतो. ओपन सर्कल केलं याच्या मागे. ओपन सर्कल म्हणजे आन्सर मध्ये घेऊ नका. डार्कचा अर्थ काय? घ्या. क्लोज. क्लोज म्हणजे आन्सर मध्ये आलं पाहिजे. तर इक्वॅलिटी जर दिसली तर ते आपल्या आन्सर मध्ये येणार. कळली का स्टोरी याची? नीट बघा.
तर सांगा. मग ह्याला आपल्याला आन्सर मध्ये घ्यायचंय, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट लावतात. स्टेट बोर्डचे मुळे लक्षात घ्या. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ क्लोज्ड इंटरव्हल. आन्सर मध्ये तो येईल आपल्या. आलं पहिलं रिजन. आता दुसरं रिजन अँड होतं का ऑर होतं? ऑर आहे, म्हणजे आन्सर इथून आलं तर इथून घ्यायची काही गरज नाही. म्हणजे इथून घेऊ शकता. ऑर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं टी ऑर कॉफी. आहे की नाही? नाहीतर बेशरम कॅटेगरीतले लोक काय पिणार? टी अँड कॉफी. दोन्ही आणा. का? फुकट भेटायले दोन्ही आणा. तसं नाही, हे ऑर आहे. तर सांगा दुसरी इंटरव्हल कुठून स्टार्ट होणार? -1 पासून कुठपर्यंत जाणार? पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत. -1 पासून पॉझिटिव्ह. थांबा, याला जागा देऊ अजून थोडी. -1 पासून पॉझिटिव्ह इन्फिनिटी. -1 आन्सर मध्ये येणार का? क्लोज आहे. तर याला काय लावा? स्क्वेअर ब्रॅकेट. इन्फिनिटीला नेहमी ओपन ठेवा. आता आपला आन्सर अँड होतं का ऑर होतं? छान. ऑर होतं ना? बाबाजी का तिलक काढा. समजलं? एक असा ऑरचा साईन काढून टाका. धिस इज आवर आन्सर. झालं, इनइक्वालिटी सॉल्व्ह केली. आता याला 2 आन्सर नाहीयेत. किती आहेत? मोजत बसा. इनफायनाईट आहे. मोजत बसा. इनइक्वालिटी आणि इक्वालिटी मधला फरक कळला? तिथं बघ, डिग्री पाहायची 2 आहे, आन्सर 2 येतात. इनइक्वालिटी काय म्हणते? ते डिग्री बिग्रीच्या गोष्टी इथं सांगू नका. डिग्री 2 आहे पण आन्सर बघा इनफायनाईट आहे. तर इनइक्वालिटी सॉल्व्ह करण्याची बेस्ट मेथड वेव्ही कर्व मेथड. रिवाइज करतो आता याची थोडीशी नेक्स्ट कॅटेगरीचा क्वेश्चन दाखवतो. हे जे प्लस मायनस प्लस लिहायलोत ना आपण, ते एवढं सोपं नाहीये. पुढे एक असं उदाहरण. आज मी अजून 2 क्वेश्चन असे शिकवणार आहे, ज्यातून ही पूर्ण मेथड क्लिअर होईल तुमची. ही याची सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट आहे. मी घेतलेलं एक्झाम्पल सगळ्यात बेसिक आहे, जे तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत यूज करू शकता. त्याच्यात हार्ड क्वेश्चन्स कोणते येतात? फंक्शनचे. लॉग येतं, ग्रेटेस्ट इंटिजर येतं, फ्रॅक्शनल पार्ट येतं, सिग्नम फंक्शन येतं, स्क्वेअर रूट फंक्शन येतं. ठीक आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शन येतं. 12 टाईपचे फंक्शन आहेत. तर 12 टाईपच्या फंक्शन, इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, पिरियॉडिक फंक्शन, मॉड्युलस फंक्शन, हे सगळे फंक्शन येतात. तर आपण त्या प्रत्येक फंक्शनचा आन्सर या मेथडने काढतो. तर प्रत्येकाचे क्रिटिकल पॉइंट्स काढण्याच्या मेथड वेगवेगळ्या आहेत. तर हे शिकायचं असते जेईच्या प्रिपरेशन मध्ये. आता पहा, हे झालं आपलं बेसिक काम. रिवाइज करा. फर्स्ट स्टेप, RHS 0 नसेल तर आणा. कसा आणायचं माहितीये? ढकलाढकली करायची. RHS ला 5 बसला असेल, 5, त्याला LHS ला घेऊन या. झालं 0 तिथं आपोआप क्रिएट. नसेल तर क्रिएट करा. रडत बसू नका, नाही की सर आता काय करू. नाही तर नाही, क्रिएट करा. मॅथ सरळ सांगते, सगळे आपण देत आपल्याकडे. LHS मध्ये काय पाहणार? जो आपला लिडिंग कोएफिशियंट आहे तो नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. ठीक आहे? ब्लड ग्रुप त्याचा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. जसा माझा ए पॉझिटिव्ह आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? तर त्याचा लिडिंग कोएफिशियंट नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. नंतर घ्यायचे लिनियर फॅक्टर्स. फॅक्टर कसे पाडतात शिकवले 9वी-10वीला. ठीक आहे? इथं कोणी म्हणत असेल जर मला फॅक्टर पाडता येत नाही, तर वाटीत पाणी घ्या, उडी मारा. त्याच्यानंतर क्रिटिकल पॉइंट्स प्लॉट करा. क्रिटिकल पॉइंट म्हणजे कोणते पॉइंट? जिथे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 होते. त्याच्यानंतर प्लस मायनस प्लस लावा. या ठिकाणी नेहमी प्लस लावा. सुरुवात नेहमी कुठून करा? प्लसनेच करा. 100% इथे बिंदास डोळे बंद करून प्लस लिहायचं. आणि तिथून नंतर मायनस प्लस स्टोरी चालत राहील. जेवढे क्रिटिकल पॉइंट्स त्याच्यापेक्षा +1 रिजन क्रिएट होतात. आणि त्या प्रत्येक रिजन मध्ये आपला आन्सर आहे का पाहायचं. मग ग्रेटर आणि लेस कुठून ठरवणार? क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यानुसार. आन्सर ग्रेटर पाहिजे तर पॉझिटिव्ह रिजन, लेस दॅन पाहिजे निगेटिव्ह रिजन. इक्वॅलिटी दिली तर डार्क सर्कल, आणि जर इक्वॅलिटी नाही दिली ओपन सर्कल. हाच क्वेश्चन जर मी इक्वॅलिटी काढून दिला असता, तर इथे काय आलं असतं? 4 ला ओपन आला असतं, 1 ला ओपन आला असतं. बाकी काहीच फरक नाही आन्सर मध्ये. क्लिअर? याचा अर्थ तुम्ही -4 घेतला तर 0 होते. 0 याला मान्य आहे. इक्वल टू 0 आहे ना, त्याला मान्य आहे. पण जर -1 -4 ला ओपन केलं, तर आपण आन्सर मध्ये त्याला नाही घेऊ शकत. हे झाली याची बेसिक कॉन्सेप्ट. चला एक स्टेप पुढे जाऊ. आता मी काय काय करायला थोडंसं लक्ष द्या. तुमचं थोडंसं काम कमी करतो. थांबा. कोणतं वर्ष चालू आहे आता? मग याचा पॉवर 2025 येतो. घेऊ नका. असे दिसतात जेई मेन्स मध्ये. स्क्रीन भरून प्रश्न असतो. पोरं त्याला बघूनच घाबरतात. ऍक्च्युअली आन्सर 2 स्टेप मध्ये असते. टेक्निक त्यासाठी शिकायचा.
सगळ्या गोष्टी सांगतो, फक्त पहा. काळजी करू नका. आता जो प्रश्न सांगायलो त्याच्यात तुमच्या याच्यापेक्षा 10 टाइम जास्त काम आहे. कॉन्सेप्ट तिथं सांगितला. बिलकुल जास्त खुश व्हायचं नाही, किती इझी आहे. थोडं पुढे इझी अजून आहे. आता एकच घेतो खाली. ठीक आहे, चला. आणि इथे मी तुम्हाला थोडस ते नाही असं देतो. आता आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचंय. एक्सच्या व्हॅल्यू सांगा जेणेकरून ह्याचा आन्सर निगेटिव्ह येईल. लेस दॅन 0 म्हणजे काय? निगेटिव्ह. असे सगळे एक्स शोधून काढा. असं म्हणू नका तुमच्या काय बापाचे नोकर आहे सगळे शोधून काढायला. काय कामाला लावले का आम्हाला? आता बघा मेन गोष्टी. मी तुमच्यावर एक उपकार केलाय. सगळे लिनियर फॅक्टर लिहिले दिसायले? सगळे लिनियर फॅक्टर आहेत. लिनियर फॅक्टर कसं बघता रे? एक्सचा पॉवर बघा. 1 1 1 1. मी दयाळू माणूस आहे, जास्त अवघड दिलं नाही. सगळे लिनियर फॅक्टर आहेत. खूप छान. पण आता बाहेर पण काही पॉवर आहेत. त्याच्यामुळे आता प्लस मायनसचा खेळ बदलतो. आपण जे प्लस मायनस देत होतो रिजन मध्ये, त्याचा खेळ कशामुळे बदलतो? लिनियर फॅक्टरचा जर पॉवर आला. आता पॉवर एक नंबर येणार. काय काय येऊ शकते नंबर? सर नंबर एक तर इव्हन येईल नाही तर ऑड येईल. बघा लिहिलेले नंबर इव्हन ऑडच आहेत ना? माहिती की नाही? फक्त युनिट प्लेस बघतात बेटा. हा ऑड आहे. तिसरी चौथीला शिकतो आपण. हे ऑड आहे. हे पहा इव्हन. हे पण इव्हन. हे पण इव्हन. इव्हन ऑड असल्यावर साइन मध्ये फरक पडतो का? नक्की पडतो. म्हणूनच क्वेश्चन दिलाय. आता काही गोष्टी महत्वाच्या. आन्सर कोणतं उचलायचंय? लेस दॅन. लेस दॅन म्हणजे कोणतं रिजन? निगेटिव्ह रिजन. सुरुवात निगेटिव्ह रिजन न होत आहे. ऍक्च्युअली निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह मध्ये आन्सर येते. कसं येते बघा. पहिला नियम सांगा. RHS 0 आहे का? ते किराणा मालाची यादी न्यायची. 4 किलो शेंगदाणे. शेंगदाणे आले का? आले. करा राईट. चला, पहिलं कंडिशन पूर्ण झाली. दुसरं लिनियर फॅक्टर्स LHS ला आहेत का सगळे? छान. लीडिंग कोइफिशियंट कसा पाहिजे? पॉझिटिव्ह. याचा आहे? छान. याचा आहे? याचा पण? याचा नाही. म्हणूनच क्वेश्चन थोडा अवघड आहे. अब न्यू रूल. मला एक रूल शिकवायचा होता म्हणून लिहिलं. 2 रूल शिकायचे म्हणून हा क्वेश्चन दिला. एक्झॅक्ट JEE मेन्स मध्ये असा प्रश्न येतो. ज्याला कॉन्सेप्ट माहित नसते त्याला बघूनच घाबरून जाते. तेवढा लय पॉवर. कारण त्याला लहानपणी एक्सपोनंट पॉवर चॅप्टरच कळलेला नसते. 7वी 8वीला. आता नीट पहा. लीडिंग कोइफिशियंट जर निगेटिव्ह आला तर मी आता सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह करा. तर निगेटिव्हला पॉझिटिव्ह कसं करतात? म्हणजे ते इरेजरना काढून प्लस लिहित नाही. त्याला एका एक्स्ट्रा निगेटिव्हने मल्टिप्लाय करतात. नाव द मेन रूल कम्स हिअर. रूल ऑफ द डे. आजच्या दिवसाचा मेन रूल. इन एनी इनइक्वॅलिटी. हा रूल फक्त इनइक्वॅलिटीला आहे. ठीक आहे. इक्वॅलिटी मध्ये काही स्टोरी नसते. इक्वेशन 10वी पर्यंत खूप सोडवले तुम्ही आता. अजूनही सोडवताल पुढच्या काही दिवसात. आता नीट पहा. इनइक्वॅलिटी मध्ये जर लीडिंग कोइफिशियंट निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करा. पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याला एका एक्स्ट्रा निगेटिव्हने मल्टिप्लाय करा. आणि एक्स्ट्रा निगेटिव्हने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं. काम डिवाइड पडू शकते. तर एक सिंपल रूल आहे. इनइक्वॅलिटी रिव्हर्स होते. आन्सर लेस दॅन असलेलं ग्रेटर दॅन होतं. का बरं सर? तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. लास्ट टाइम मी सांगितलं होतं 5 आणि 3 मध्ये कोण मोठा आहे? तर इनइक्वॅलिटी अशी राहील. नंबर लाईन आपण लहानपणी शिकलो. कम्पेअर द नंबर्स. ते हेच आहे. कारण हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. पण मी जर दोघांना LHS RHS ला मायनसने मल्टिप्लाय केलं. मायनसने मल्टिप्लाय करणं असं मॅथ मध्ये काही नसतं. -1 ने मल्टिप्लाय करणं असतं. त्याला निगेटिव्ह 1 ने मल्टिप्लाय केलं तर हा निगेटिव्ह 5 होईल. आणि इकडे केल्यावर इकडे करावं लागेल. त्याला निगेटिव्ह 3 होईल. आता नंबर लाईनवर कोण मोठा आहे? बघा तोंड फिरलं की नाही? तर जेव्हा आपण निगेटिव्हने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करतो तेव्हा इनइक्वॅलिटी रिव्हर्स होते. का होते हे त्याच्या मागचं रिझन आहे.
ठीक आहे, एक मिनिट हा. सांगा काय महत्वाचा रूल? इनइक्वॅलिटीला जर आपण निगेटिव्हने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर इनइक्वॅलिटी साइन काय होतं? रिव्हर्स होतं. आता एक काम करा, आपल्याला कोणाला पॉझिटिव्ह करायचंय पहा. चला मजाक चालू नाही, जे जे चाललंय नीट समजून घ्या. याला पॉझिटिव्ह करायचंय तर आपण एक काम करू, बिंदास त्याला पॉझिटिव्ह करून टाकू. आपला क्वेश्चन परत लिहू. 2x + 1 याला आता पॉझिटिव्ह करतो हा. पॉझिटिव्ह केल्याचा अर्थ काय झाला? मी एका एक्स्ट्रा निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं. सर तो निगेटिव्ह कुठे आहे? लिहित नाही, माझ्या पेनची शाई संपत आहे. मी मायनसने मल्टिप्लाय केलं तर मी फक्त याचं तोंड इकडे फिरवतो. झालं, मी ऍडजस्ट केलं. आता क्वेश्चन हा राहिला नाही, आता क्वेश्चन हा आहे. तर ज्यांच्या डोक्यात आलं की माझा आन्सर आता निगेटिव्ह रिजन मध्ये येईल त्यांना विसरून जा. आन्सर आता परत कुठून येणार? पॉझिटिव्ह मधूनच येणार. नाव क्वेश्चन हॅज बीन चेंज्ड. फक्त या एका प्राण्यामुळे बदलला. समजलं? आता समजून घ्या. आता आपली पुढची स्टेप, क्रिटिकल पॉइंट्स. क्रिटिकल पॉइंट म्हणजे प्रत्येकाला कुठे 0 होते पाहायचं. बघा हा कुठे 0 होतो? -1/2 ला 0 होतो. जर कोणाला कळत नसेल तर 2x + 1 ला 0 लिहा आणि x काय होतो बघा, हा -1 होतो, हा /2 होतो. समजलं? क्रिटिकल पॉइंट असा काढतात. डायरेक्ट पाहायला शिकलं पाहिजे. चला एक क्रिटिकल पॉइंट काय आला? मी आता तुम्हाला इथं फक्त कळायचं म्हणून लिहितो. इथून -½ आला. इथून कोण येतो? -5. इथे येतो +4/3 आणि इकडून येतो +2. रॅशनल नंबर कोण कोण शिकले 8वी ला? काय डेफिनेशन आहे? डिनॉमिनेटर कॅनॉट बी 0. हा 0 कुठं व्हायलाय? 2 ला. अरे व्हायला की 2 ला 0 व्हायलाय ना हा. मग आपल्या आन्सर मध्ये 2 येईल का? येत असलं तरी नाही घ्यायचं. चुकून जर मी इथे इक्वॅलिटी टाकली, चला टाकतो, मी अजून बेकार माणूस आहे. आता याला आपण परत फिरवलं, क्वेश्चन चेंज करतो. इक्वॅलिटी काय सांगत होती? आन्सर मध्ये घ्या. तर आपण सगळे क्रिटिकल पॉइंट काय केलं असतं? आजीचं कुंकू काढलं असतं फुल संपेपर्यंत, करंडा संपेपर्यंत, आहे की नाही? पण इथं नाही जमणार. कोणाच्या बाबतीत नाही जमणार? हा क्रिटिकल पॉइंट आन्सर मध्ये नाही येणार. प्लस बघा इक्वॅलिटी असूनही नाही येणार. का बरं? रॅशनल आहे. रॅशनल नंबर मध्ये नेहमी काळजी घेतात डिनॉमिनेटरची. बोथ p and q are integers, co-prime, q cannot be 0. सगळं आठवते? तेच आहे. तर आपल्या इक्वॅलिटी जर दिली, आन्सर मध्ये घेतात बिंदास, नो प्रॉब्लेम. पण जर डिनॉमिनेटर मध्ये क्रिटिकल पॉइंट असेल तर तो आन्सर मध्ये येत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट रूल. चला आता नंबर लाईन वर कोण आधी येते? 4/3 काय? बघा हे तर 2 पॉझिटिव्ह आहेत, हे 2 निगेटिव्ह आहेत. आपल्याकडे 4 जणांना प्लॉट करायचा आहे. पॉझिटिव्ह चला इकडे येतील, निगेटिव्ह इकडे येतील. पण कोणाला कुठेही लिहिता येत नाही. नंबर लाईन वर आधी कोण येईल याचा विचार करा. सांगा हा किती आहे? 1 पॉइंट समथिंग आहे आणि हा एक्झॅक्ट 2 आहे. तर हा आधी येईल ना नंबर लाईन वर आणि हा असा येईल. तर मनाने इथं 2 इथं 4/3 करू नका. पोझिशन चेक करा नंबर लाईन वर कुठे येते. हा 1 पॉइंट समथिंग आहे आणि हा 2 आहे. तर आन्सर काय येणार तुमचं? या ठिकाणी हे 2. आता सांगा निगेटिव्ह फाइंड निगेटिव्ह हाफ मध्ये आधी निगेटिव्ह हाफ येतो. 0.5 आहे ना तो. तर इथे काय येईल? निगेटिव्ह हाफ आणि इकडे काय येईल? निगेटिव्ह हाफ. सांगा किती क्रिटिकल पॉइंट आहेत? 4. तर नंबर लाईनचे पार्ट किती झाले? 5. 1 2 3 4 5. आता मी काय म्हणलं? जगात कोणतीही कंडिशन असो, पहिल्यांदा प्लस देऊन टाका. आता मायनस द्यायचे की नाही? थांबा. न्यू रूल. न्यू रूल. मागच्या वेळेस का रूल नव्हता? लिनियर फॅक्टरच्या पॉवर मध्ये कोणी नव्हतं. पॉवर मध्ये कोणी नसणं म्हणजे 1 असणं. इथे पॉवर मध्ये मोठे मोठे नंबर आहेत. तर किती मोठा येऊ द्या, मी तर 4 डिजिट लिहिलाय. 40 डिजिट आला तरी भ्यायचं नाही. इव्हन एक ऑड आहे एवढंच पाहायचं. आता मला सांगा, आपण पॉझिटिव्हने आता क्रॉस कोणाला करतोय? एक काम करूया, इथे लगेच आपण क्लोज ओपन करून घेऊ. इक्वॅलिटी आहे ना? तर आन्सर मध्ये कोण कोण येईल? सगळे क्रिटिकल पॉइंट येतील. कोणता सोडून? 2 सोडून. मला तुमच्या बॅचचे हेच आवडते, तुम्ही लवकर शिकता गोष्टी. हा फायदा आहे 6वी पासून शिकण्याचा. हाच फायदा आहे लवकर कमी आधीपासून शिकण्याचा. लवकर आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते. नाहीतर मला नवीन 11वीच्या बॅचला हाच टॉपिक शिकवायला 5 पिरियड लागले होते. तुम्ही 20 मिनिटात शिकलात.
तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करणं, जे खरं आहे ते सांगायला. ओपन कोण राहील? 2. तर चुपचाप पहिल्यांदा 2 ला ओपन करून टाका. त्या आन्सर मध्ये येणारच नाही. त्याशिवाय ते फंक्शन डिफाईन होणार नाही. नॉट डिफाईन होऊन जाईल ते. आता बाकी सगळे येऊ शकतात आन्सर मध्ये. न्यूमरेटरला आहेत ना? तर बिलकुल लाल भडक कुंकू लावा. हे आन्सर मध्ये येणार. आता चेक करा. प्लस देऊन टाकला. कोणाला क्रॉस करायला? 2 ला. 2 कुठून आला? इथून. त्याचा पॉवर बघा. इथं लिहितो ई म्हणजे इवन. ओ म्हणजे ऑड. इवन. नीट ऐका, नीट ऐका. नेक्स्ट रूल. जेव्हा तुम्ही क्रिटिकल पॉइंटला क्रॉस करता, त्याचा पॉवर जर इवन असेल, तर जे आधी साइन होतं ते तसंच राहतं. इथं लिहितो. सगळं फास्ट मध्ये लिहितो. काही काळजी करू नका. जर पॉवर काय असेल? इवन. तर लक्षात घ्या. साइन रिमेन्स सेम. जे आधी साइन होतं तेच. ऑडला क्रॉस केलं तर साइन चेंजेस. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. झाला. आता आपला क्वेश्चनच संपला. प्लस आहे. कोणाला क्रॉस करायला एवढं पाहायचं? 2 ला. 2 चा पॉवर इवन आहे. तर प्लसला प्लसच राहील. कळलं? प्लस मायनस डोळे झाकून देता येत नाही. जेव्हा लिनियर फॅक्टरचे पॉवर असतात, तेव्हा इवन ऑडचा खेळ चालतो. तर इवन असेल तर प्लसचं रिजन प्लसच राहणार. पुढे पण आन्सर पॉझिटिव्हच येणार. सगळ्या गोष्टी शिका. उसके बाद बोलो. आता क्रॉस कोण करताय? 4/3. 4/3 कुठून आला? इथून. हे की नाही? त्याचा पॉवर इवन आहे. तर इथे काय राहील? प्लस. मायनस हाफ कुठून आला? इथून. हे पण इवन आहे. तर इथे प्लस. 5 कसा आहे? ऑड. इथं काय येईल? मायनस. ऑड मध्ये साइन चेंज होतं. तर प्लसचं काय होऊन जाईल? मायनस. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? काय झालं? कोणता 1/2 ऑड आहे? अरे मी ओ ला 0 समजायलो. सॉरी. हा, इथपर्यंत आलो ना आपण. 1/2 ऑड आहे बेटा. इथे मायनस येईल आणि त्याच्यानंतर -5 चा पॉवर इवन आहे. तर इथं मायनसच राहील. जे साइन आहे तेच राहील. थँक्स फॉर करेक्टिंग मी. आता आपल्याला आन्सर कोणतं घ्यायचंय? आता इनइक्वालिटी चेक करा. झालं आपलं सगळं काम झालं. ग्रेटर दॅन घ्यायचंय. म्हणजे रिजन पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कुठं स्टार्ट व्हायलंय? सर हे रिजन म्हणजे इथून. बघा, आजीबाईचं कुंकू आहे म्हणजे क्लोज. त्या आन्सर मध्ये येणार आहे. इथून सगळे पॉझिटिव्ह आहेत ना? तर इकडून तुमची पूर्ण स्टोरी इन्फिनिटी पर्यंत पॉझिटिव्ह चालणार आहे आता. कारण बघा हे रिजन काय सांगते? सगळे पॉझिटिव्ह. इन्फिनिटी पर्यंत सगळे पॉझिटिव्ह. संपलं. फायनल आन्सर लिहा. एक्स कुठून स्टार्ट होतो? -हाफ. -हाफ आन्सर मध्ये आहे. तर काय येईल? क्लोज. -हाफ कडून इन्फिनिटी पर्यंत. इन्फिनिटीला काय ठेवा? ओपन. केलं? ऑप्शन दिसते आता छान. ह्याला तुम्ही राईट करता, टिक करता आणि -1 मार्क पडतो. एक गोष्ट राहिली. कोणती राहिली विचार करून सांगा. हा, व्हेरी गुड. त्या रिजन मध्ये 2 आलेला आहे आणि 2 आपल्याला आन्सर मध्ये नाही घ्यायचा आहे. वरची लाईन काय सांगते? सगळ्याला घ्या. त्या आनंदामध्ये जे नको त्यालाही घेतलं. तुम्ही जर आन्सरला मध्ये 2 घेतला, अरे 2 ओपन आहे ना बाबा. तर एक काम करा, या रेषेवर 2 वर एक ओपन टाकून द्या. तुम्हाला कळायसाठी. सर मग ह्याला ह्याच्यातून कसं काढावं? काढण्यासाठी आपल्याला लहानपणी सबट्रॅक्शन शिकवलं होतं. पूर्ण रेंज लिहा. कुठून कुठपर्यंत आन्सर आहे? -हाफ टू इन्फिनिटी. पूर्ण रेंज लिहा. पण त्याच्यात जे जे नकोत त्यांना अशा गव्हातल्या किड्यांसारखं बाहेर काढा. तर पहिला कोणता किडा आहे? 2. एकच किडा आहे त्याच्यात आता त्रास देणारा. तर त्या 2 ला बाहेर काढायचं. बरं तुम्ही 2 फक्त एक इलेमेंट काढायला, एक नंबर काढायला. नोटेशनकडे लक्ष द्या. जेव्हा आपण फक्त काही नंबर्स लिहितो पर्टिक्युलर, ही इंटरव्हल आहे. याचा अर्थ 2 नंबर नाही. याच्यामध्ये येणारे सगळे नंबर. इंटरव्हल आहे ही. पण 2 हा इंटरव्हल आहे का? नाही. 2 हा एक पर्टिक्युलर इलेमेंट आहे, एक नंबर आहे. इलेमेंटला नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितात. नाउ धिस इज युअर फायनल आन्सर. हे सगळं आन्सर आहे, पण ह्याच्यात कोण येणार नाही. बघा, जेईई मेन्सचा एक टॉपिक शिकलात तुम्ही. सॉल्व्हिंग इनइक्वालिटीज. या प्रश्नात किती गोष्टी कळल्या समजलं? छान. आता आजचा एक लास्ट क्वेश्चन. कोणी उठायचं नाही. मला 3 कॅटेगरी शिकवायच्या होत्या. पहिला एकदम बेसिक रूल वापरणे. बेसिक रूल इथं होते. इथं खेळ कोणते आले 2? इव्हन, ऑड आणि रॅशनल.
एका क्वेश्चन मध्ये 2 गोष्टी कव्हर केल्या. तर असा कोणताही प्रश्न दिसला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ 2 वेळा पहा. रेकॉर्डिंगचा तोच फायदा असतो. रिवाइज होतं परत एकदा. आणि त्याच्यानंतर आता जो क्वेश्चन द्यायलो तिकडे या. याला सॉल्व्ह करायचंय. आता तुमच्या मागे एक नवीन रूल येणार आणि तो आता याचा लास्ट रूल आहे. ठीक आहे? ऐका. या प्रश्नाला हा प्रश्न जेईई मेन्स मध्ये एकदा आलेला आहे. हा पीवायक्यू आहे. आता आपण जेईई मेन्सचा प्रश्न सॉल्व्ह करू. आपल्याला एक सवय होती. 2/x = 3 दिला असतं, तर बिंदास आपण या x ला इकडे आणतो. माहिती आहे सगळ्याला? 3x लिहितो आणि मग x ला 2/3 लिहितो. चालते. 6 स्टँडर्डला हे चालते. इक्वॅलिटी मध्ये काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही x ला क्रॉस मल्टिप्लाय केलं. केलं? आता नीट ऐका. इथं आहे मेन रूल. नो क्रॉस मल्टिप्लाय. इनइक्वॅलिटी मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करता येत नाही. का सर? जसं निगेटिव्हचा रूल होता तसाच आहे. क्रॉस मल्टिप्लाय आपण त्यालाच करू शकतो ज्याची गॅरंटी आहे की तो पॉझिटिव्ह आहे. तुम्ही विचार करा ना. मी जर 1/2 लिहिला आणि इकडे जर 5 लिहिला, तर तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय करा. बघा 1/2 5 पेक्षा लहानच आहे ना. जर तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, तर हा काय होतोय? 10 पेक्षा 1 लहान होतोय. चालते, बरोबर आहे. पण तोच जर निगेटिव्ह असेल आणि तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं, तर आन्सर निगेटिव्ह 10 येतं. बघा हा मोठा व्हायला. तर क्रॉस मल्टिप्लाय मध्ये पण अडचण कोणाची आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्हची आहे. सर मग इथं काय अडचण आहे? इथं x आहे. x माहिती कोण आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? x चं हे साईन बघू नका. हा सर x पॉझिटिव्ह आहे की. अरे हे प्लस आहे. पण स्वतः x निगेटिव्ह राहू शकते ना. x एक व्हेरिएबल नंबर आहे. मी म्हणतो चला x निगेटिव्ह 5 आहे. अडकलात की नाही? सर मग x काय घ्यायचा? तेच तर काढायचे. तेच काढायचं. जे काढायचंय त्याला डायरेक्ट तुम्ही हे समजू नका. डायरेक्ट समजू नका. तर रूल, महत्वाचा रूल काय? नो क्रॉस मल्टिप्लाय. पण केव्हा? जोपर्यंत गॅरंटी आहे, जोपर्यंत आपल्याला गॅरंटी आहे की तो पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही त्याला क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडमध्ये संपला आपला इनइक्वॅलिटी सॉल्व्हिंग संपला. एक फाउंडेशनचा चॅप्टर संपला आपला. सध्या तुमच्या कामापुरता एवढाच आहे. मी जेव्हा तुम्हाला लॉग शिकवेल पुढे चालून, लॉगॅरिथम्स, तेव्हा हेच आपण लॉग मध्ये यूज करणार. इनइक्वॅलिटी सगळीकडे यूज होते. आता ऐका, काय करतात सर? जोपर्यंत गॅरंटी नाही की तो नंबर पॉझिटिव्ह आहे, तोपर्यंत क्रॉस मल्टिप्लाय नाही. आता ह्याची गॅरंटी नाही आपल्याला. मग क्रॉस मल्टिप्लाय होईल का? नाही. एक्स ला इकडे आणू नका. दॅट्स रॉंग. मग काय करायचं? एक नियम, क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही इनइक्वॅलिटीच्या एकाच कुठल्या तरी साइड मध्ये करू शकता. एक तर LHS मध्ये करा नाही तर RHS मध्ये करा. पण LHS चा RHS ला नाही डायरेक्ट पाठवता येत. चला मग एक काम करा, 2/x लिहा, 3 ला इकडे आणा. काय होईल? मायनस. आपला पहिला नियमही सॅटिस्फाय झाला. अरे 0 कुठे होता RHS ला? आणला की नाही? तर कसा आणायचा? 3 ला इकडे ओढून घ्या. क्रॉस मल्टिप्लाय नाही केला आपण. 5 मिनिटं थांबा. सावली थांबा खाली. हा क्वेश्चन झाला की सोडतो. -3 केला. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. इथं 1 माना. चला पुन्हा जाऊ 6वी 7वी ला. काय येते? 2 - 3x. खाली कोणाला? x लेस दॅन 0. बिलकुल चालते. वर लिनियर फॅक्टर आला का पहा? खाली पण x ची डिग्री 1 आहे. झाले लिनियर फॅक्टर? अडचण आली? काय आली सांगा अडचण? x चा कोएफिशियंट निगेटिव्ह आहे. अरे बघत जा. ब्रेन नेहमी अलर्ट मोडवर ठेवा. x चा कोएफिशियंट निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आलं की काय करतात? पॉझिटिव्ह. त्याला मायनसने मल्टिप्लाय करा. अरे याला मायनसने केलं तर 3 प्लस होतो, 2 मायनस होतो. खाली काही चेंज करू नका. निगेटिव्ह साइनचं मल्टिप्लिकेशन फक्त न्यूमरेटरला ऍप्लिकेबल असते. डिनॉमिनेटरला नाही. ना त्या दोघांचे साईन बदलतात. नो. असं काही करू नका. मी आता ह्याला केलं, याला असंच ठेवा आणि चुपचाप ह्याचं तोंड फिरवा. इनइक्वॅलिटी रिव्हर्स करायला विसरायचं नाही. आता क्वेश्चन सोपा झाला. 2 लिनियर फॅक्टर आले का बघा. वर 3x - 2 आणि खाली x.
उठायचं नाही. उठलात की अजून एक तास सोडत नाही. इथला क्रिटिकल पॉईंट सांगा. 2/3. अरे बाबा, या दोघांच्या डोक्यावर 1 आहे. ऑड आहे. ऑड म्हणजे साईन चेंज होणार. प्रॉब्लेम केव्हा येतो? इव्हन ऑड आला तर. बाकी काही अडचण नाही. आता स्टोरी कशी चालेल? प्लस मायनस चालेल. इव्हन ऑडचा झंझट नाही. सगळे ऑडच आहेत. ऑड मध्ये साईन बदलत राहणार. इव्हन मध्ये नाही बदलत. चला, इथला क्रिटिकल पॉईंट 2 आणि ह्याचा क्रिटिकल पॉईंट 0. एक्स केव्हा 0 होतो? 0 असला तरच होतो. तर आपल्याला 2 पॉईंट सापडले. एक कोण आहे? 0 आहे आणि एक कोण आहे? 2/3. 2/3 0 पॉईंट समथिंग असतो. इथे येईल. आता 2 क्रिटिकल पॉईंट, नंबर लाईनचे पार्ट किती झाले? 3. काय काय लिहिता? प्लस, मायनस, प्लस. बिंदास लिहू शकता, काही अडचण नाही. आन्सर काय घ्यायचंय? ग्रेटर दॅन म्हणजे कोणतं रिजन? पॉझिटिव्ह. पण 0 आन्सर मध्ये येईल का? तसं कोणीच येणार नाही, कारण इक्वेलिटी नाहीये. आन्सर कुठून येणार? पहिलं रिजन. सर पहिलं रिजन 0 पर्यंत, 0 ला ओपन. इकडून यायलात ना, आणि दुसरं रिजन इकडून पुढे. संपलं तुमचं आन्सर. ऑर आलं का बघा? ऑर आलं की नाही? अरे बाबा, हे एक रिजन आहे आणि हे एक रिजन आहे. 2 डिफरंट रिजन असतील तर ऑर घेतात. आणि जर तुम्हाला असं आलं असतं, बघा, एक रिजन असं आलं असतं आणि दुसरं रिजन असं आलं असतं, तर आन्सर नेहमी कॉमन रिजन घेतात. इथं अँड लावतात. हे तुम्हाला मी पुढे सांगेल अजून एकदा नेक्स्ट पिरियड मध्ये. फायनल आन्सर लिहा, मग घरी जा छानपैकी. एक्स कुठून कुठपर्यंत आहे? निगेटिव्ह इन्फिनिटी टू 0 ओपन, ऑर 2/3 टू इन्फिनिटी ओपन. दिस इज द फायनल आन्सर. समजलं इनइक्वालिटी? दिस इज कॉल्ड वेव्ही कर्व. व्हिडिओ पहा, मी एक शीट टाकतो, याचे क्वेश्चन करून बघा घरी. चला, गुड बाय. यांना जाऊ द्या रे, ट्रॅफिक जाम करू नका.